अन्य दारू श्रीमंत योगी. सह्याद्रीची छाती गर्भाने फुगली, दिल्लीची मान शर्मेने झुकली. जेव्हा हा जाणता राजा मराठी साम्राज्याचा पहिला छत्रपती झाला, मराठ्यांचा राजा छत्रपती बनला. ही गोष्ट काही सामान्य नव्हती. स्वराज्य हे काही वैभवाचे मिळकतीचे धन नव्हते, ते निर्माण झाले होते हजारो मावळ्यांच्या अत्युच्च बलिदानाने आणि शूरांच्या व्रत प्रयत्नाने आणि जिजाऊ साहेबांच्या दूर संकल्पाने. 350 वर्षे जुने राज्य सत्तांच्या विट्यातून तमाम मराठी मुलखाला मुक्त करण्यासाठी शूरांनी अवघ्या 14 वर्षी राजेश्वर समोर शपथ घेतली. हे कार्य सोपे नव्हते. तसेच त्यांना मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही या तिन्ही इस्लामी सत्तांबरोबर सिद्धी, पोर्तुगीज आणि ब्रिटिश या परकीय सत्तांबरोबर 2 हात करावे लागले. 18 पगड जातीच्या पुत्र मावळ्यांना संघटित करून त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करावा लागला. जावळीचे चंद्रराव मोरे, अफजल खानाचा वध, मंडा करून सुटका, शाहिस्ते खानाची बोट, सुलतेची लूट आणि आग्र्याहून सुटका अशा एक ना अनेक बाका प्रसंगाला सामोरे जात महाराजांनी स्वराज्य स्थापन केले आणि या स्वराज्याच्या रक्षणासाठी असंख्य किल्ले बांधले, लष्कर उभारले, आरमार निर्माण केले, जमीर मसूर, न्यायव्यवस्था चोख केली. शूरांनी उभे स्वराज्याच्या कामी खर्च केले, क्षणाचीही उसंत घेतली नाही. तरीही शत्रुमात्र त्यांना स्वतंत्र राजा मानण्यास तयार नव्हते. तसेच शिवराय मराठी मनाच्या सिंहासनावर फार पूर्वीच विराजित झाले होते. मात्र आता वेळ होती ती पण खऱ्या अर्थाने तख्तावर बैसण्याची. पिढ्यानपिढ्या अन्य हाताच्या सोसलेल्या या मराठी नेत्याला स्वराज्य सुपूर्द करण्याची आणि आपल्या प्राणांचे बलिदान केलेल्या हजारो मावळ्यांच्या लुणातून उतराई होण्याची. आपण निर्माण केलेले राज्य हे एक स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य आहे हे साऱ्या जगाला कळावे ही सर्वसामान्य माणसाची भावना होती. आणि या जन्मवण्याचा धरून बाबा भट्टासारख्या धर्मपंडिताने राजांना सवाल केला. राजे लक्ष पाहिलं खोद अवघ्या आपण उभे केले, गणकोट बांधले, आरमार उभारले, तरी नसत नाही. एक ऐसे तक्ती बैसावे, मराठा राजा छत्रपती झालाच पाहिजे. महाराजांनी सोच विचार केला आणि जनभावनेचा आदर करत राज्याभिषेकास होकार दिला. आणि बघता बघता अवघा मराठी मुलूक राज्याभिषेकास सज्ज झाला आणि अखेर तो क्षण आला. हिंदवी स्वराज्य स्थापून माझा राजा सिंहासनाधीश्वर झाला. झुकल्या वाकल्याच्या गर्विष्ठ माना जेव्हा क्षत्रिय कुलावतार राजाधिराज शिवरायांचा राज्याभिषेक झाला. जाधवांची लेखती भोसलेंची सुनवणी आली, जाधवांची लेखती भोसलेंची सुनवणी आली आणि शहाजीराजांचा संसार सोन्यापरी उजवून गेली, आणि शहाजीराजांचा संसार सोन्यापरी उजवून गेली. वाघिणीचं काहीच तिचं वाघ तिच्या पोटी, वाघिणीचं काहीच तिचं वाघ तिच्या पोटी. स्वराज्याचा ध्यास म्हणे जगदंब जगदंब तिच्या ओटी, स्वराज्याचा ध्यास म्हणे जगदंब जगदंब तिच्या ओटी. महाराष्ट्राचा इतिहास कुणी आयरागायराने लिहिला नाही, तर तो इतिहास लिहिलाय हिरव्या पिवळ्या शाईनं, तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्याच्या टाफानं आणि शाहिराच्या डफानं. हिंदवी स्वराज्याचा तत्पणा जागवणारा पहिला मराठी महामानव श्रीमान शहाजीराजे भोसले. भूतकाळाच्या छातडं पाय ठेवून वर्तमान काळाला उलटा सांगून भविष्य घडवायला शिकवणारे राजे श्रीमान छत्रपती शिवाजीराजे भोसले. ज्याचं नाव घेतलं की प्रत्येक तरुणाची छाती रुंदावते, अशा तलवारीच्या पाठीवर मरण तोलून धरणारा, गनिमांना शरण न जाणारा मराठा राजपुत्र श्रीमान संभाजीराजे भोसले. जगाला शांतीची नाही तर क्रांतीची गरज आहे, जगाला शांतीची नाही तर क्रांतीची गरज आहे हे समजून देणारे आणि हिंदूच्या स्वातंत्र्याचा इतिहास आपल्या जिवंत आणि जिवंत रक्ताने लिहिणारे चंद्रशेखर राजगुरू भगतसिंग. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, तो बंद करून उठतो असा संदेश समाजाला देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ज्या मावळ्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज, श्री छत्रपती संभाजी महाराज यांना मान देऊन आपल्या स्वराज्यासाठी रक्त सांडले, अशा 18 पगड जातीच्या मावळ्यांना, महापुरुषांना, महामानवांना विचारांना माझा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. या सर्वांच्या चरणांची धूळ एक करंडा द्यावा, त्या करंडामध्ये या सर्वांच्या चरणांची धूळ
आणि रोज रोज कपाळी लावावी. 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरीवर एक तारा चमकला आणि तोच तारा सह्याद्रीचा छावा झाला. म्हणूनच म्हणावेसे वाटते की शिवकाळात नंदत होती, शिवकाळात नंदत होती, सुखात सारी प्रजा, हो सुखात सारी प्रजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझा अंबे करून प्रारंभे. दफावर थाप तुंतुण्याचा, दफावर थाप तुंतुण्याचा, दफावर थाप तुंतुण्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्रण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्रण. शिवप्रभूच गाते गुणगान जी, शिवप्रभूच गाते गुणगान जी, जी 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 जी. आदि नमन साधू संताला, आदि नमन साधू संताला, ज्ञानेश्वराला एकनाथाला, तुकारामाला, शाहिरांना साथ कडविला, उन चढून शाहिरी साजाला. नगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्याला मुक्कामी माळ कोल्हीला, उन चढून शाहिरी साजाला. शाहिरोवी गाते पडाला, गाते पडाला जी, जी जी गाते पडाला जी, जी जी गाते पडाला जी, जी जी रे जी जी रे जी. शाहिराचं खणानं लडफ, शाहिराचं खणानं लडफ, उडाली झोप झाला तर काप. मर्दानो आळस जरा सोडा, हात कडविला, उन चढून शाहिरी साजाला. नगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्याला मुक्कामी माळ कोल्हीला, उन चढून शाहिरी साजाला. शाहिरोवी गाते पडाला, गाते पडाला जी, जी जी गाते पडाला जी, जी जी गाते पडाला जी, जी जी रे जी जी रे जी. शाहिराचं खणानं लडफ, शाहिराचं खणानं लडफ, उडाली झोप झाला तर काप. मर्दानो आळस जरा सोडा, मर्दानो आळस जरा सोडा. रान मैदानी उडवा घोडा, रान मैदानी उडवा घोडा. शाहिराचा ऐका पोवाडा रे जी, जी शाहिराचा ऐका पोवाडा रे जी, जी 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 जी. धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर. पराक्रमी थोर केले तर तर, बाजूनी पाणी दुष्ट मुघलास, बाजूनी पाणी दुष्ट मुघलास, बाजूनी पाणी दुष्ट मुघलास. घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंका भिडे गगनास जी, जी जी कीर्तीचा डंका भिडे गगनास जी, जी 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 जी. आदि नमन करीत भगवती, आदि नमन करीत भगवती, माया सरस्वती द्यावे मदमती. बंधुनी याद तुझ्या चरणात, बंधुनी याद तुझ्या चरणात, बंधुनी याद तुझ्या चरणात. रोशनीवर त्याव गगनात, ओ शाहीर गाते इतिहास जी, जी ओ शाहीर गाते इतिहास जी, जी 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 जी. मुजरा मानाचा शाहिराचा, महाराष्ट्र पूजा चरणाला, महाराष्ट्र पूजा चरणाला. गणपतीची गमावलीजीच्या हाती पाण्याची दोरी देशात उदार करी. ज्या माऊलीनं घडवलं वाढवलं शुभाला ज्ञानाचं मृत माऊलीनं पाडलं. म्हणून शिवाजी राजे भोसले जन्माला आले. अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी राजानं राजगडात तोरण बांधलं, पद्माळा जमा केला. मग माझा मावळा कसा होता, कसा कसा. सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळे, जरी कोवळे रंग सावळे. वाहती प्राण शुभ खातर, वाहती प्राण शुभ खातर, वाहती प्राण शुभ खातर. 16 वर्षाचा होता बहादर, असा शूर छत्रपती अरदार जी, जी असा शूर छत्रपती अरदार
कोणीकडे गडावून मारताय त्या जगदंबेला प्रार्थना करताय की जगदंबे दे स्वामिनी बळ दे शिवबाला उभी राहुनी संकटी पाठीला तुझे ले करू दावग अकेला आई भवानी बळ दे गठ्ठाला जगत जननी माय भवानी तुलस्वामिनी प्रसन्न ओ त्या क्रूर खानाच्या भेटीस माझं बाळ जाते जगदंबे त्या बाळाला यश दे आणि मंडई अखेर बेटीची जागा ठरली प्रतापराच्या पायथ्याशी त्या क्रूर खानाची आणि माझ्या राजाची भेट झाली ती कशी म्हणाल कशी आलिंगन दिलं राजाला आलिंगन दिलं राजाला दत्तानं दाभिमानाला वर कट्यारी जगत केला पाठीवर गाव घातला राजानं डाव वळखला वागणक्षण केलं मरण्याला फाडिले त्याचा उदराला कोटळ बाहेर काढला जाणून अशा समयाला सयवाना त्याच वक्ताला शुभवती पार करण्याला लोखून हात उचलला शुभान वार देलला होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला जी जी प्राण वाचला जी 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 धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी तोर केले दर्शन बाजूनी पाणी दुष्ट मुघलस बाजूनी पाणी दुष्ट मुघलस बाजूनी पाणी दुष्ट मुघलस गडविला राज्याचा इतिहास कीर्तीचा डंका भिडे गगनास जी जी कीर्तीचा डंका भिडे गगनास जी 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय. टाळ्या वाजवा. टाळ्या जोरात वाजल्याच नाही. शायरांनी खूप छान असा पोवाडा सादर केलेला आहे. त्याबद्दल सर्वांच्या वतीने संघर्ष ग्रुपच्या वतीने मी त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. चेअर घ्या बसायला त्यांना.